नमस्कार, आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रीतम सोनवणे आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। तर राज्य शासनाने दिनांक 1 जुलै पासून सुरू केलेली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही थोड्याच वेळात अगदी फेमस झाली आणि याचा लाभ हा बऱ्याच महिलांनी जवळपास 2.5 कोटी महिलांनी आतापर्यंत घेतलेला आहे। आणि 2.5 कोटी महिलांची जी काही नोंदणी आहे ती लाडकी बहीणच्या पोर्टलवर त्याचसोबत त्यांच्या मोबाईल ॲपवर म्हणजे नारी शक्ती दूत ॲपद्वारे सुद्धा झालेली आहे। तर या संदर्भात ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे किंवा ज्या महिलांनी अजूनही नोंदणी केलेली नाही अशा महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या 2 महिन्याच्या मोठ्या कालावधीमध्ये ज्या महिलांना ज्या पात्र महिला होत्या त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा आणि मासिक 1500 रुपये म्हणजेच असे दर महिन्याला 1500 रुपये देणाऱ्या या योजनेमार्फत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्रालयातर्फे करण्यात आलं होतं। त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबद्दलचं आवाहन हे महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींना केलं होतं। तर यानंतर जवळपास 2,40,00,000 महिलांनी पोर्टलच्या माध्यमातून आणि ऍपच्या माध्यमातून नोंदणीही केलेली आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळाला व दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी नोंदणी केली तर त्यांना 3,000 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यात आले आणि ज्यांनी माफ करा 1 ऑगस्टच्या नंतर नोंदणी केली त्यांचे पैसे मात्र यायचे बाकी आहे, परंतु त्यांना सलग 3 महिन्याचे पैसे हे एकत्र त्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे किंवा याबद्दलची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। पण आता प्रश्न येतो अशा महिलांचा ज्यांचे की आधार बँक लिंक नाही आहे किंवा ज्यांनी अजूनही काही तांत्रिक कारणास्तव नोंदणी केलेली नाही तर अशा महिलांचं नेमकं काय, कारण शेवटची तारीख ही तर 31 ऑगस्ट होती। तर आता या संदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट ती म्हणजे की ज्या योजनेची तारीख ही 31 ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख होती तर त्यामध्ये आता दिलासा दिलेला आहे आणि या नवीन शासन निर्णयानुसार याची नवीन नोंदणीची तारीख ही आता 31 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा आता या योजनेची नोंदणी ही सुरू राहणार आहे। परंतु यामध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे की आता मग प्रश्न येतो की या महिलांना सलग 3 महिन्याचे पैसे येतील का, म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील का किंवा सप्टेंबरचे पैसे येतील। तर मित्रांनो, यामध्ये ज्या आदिती तटकरे आहेत त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ज्या महिला ह्या ऑगस्ट 31 पर्यंत नोंदणी करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे पण येतील आणि सप्टेंबरचे पण येतील। पण ज्या महिला ह्या ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये नोंदणी करतील तर त्या सप्टेंबर मध्ये नोंदणी केलेल्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि निश्चितच यापुढे सुद्धा आता ऑक्टोबर मध्ये सुद्धा नोंदणी सुरू राहणार असे संकेत आहेत आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। परंतु आता कसं होईल की ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्या महिन्यापासून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणं सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे दिनांक 31 सप्टेंबर पर्यंत ज्या महिलांची नोंदणी बाकी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी। ज्यांना काही फॉर्म रिजेक्ट झाले असेल त्यांनी त्यामध्ये त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे जर अपूर्ण असतील तर ती पूर्ण करून ती अपलोड करून रिअपलोड करावी जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना लवकरात लवकर याचा लाभ घेण्यात येईल। तर मित्रांनो, या संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।